लातूरमध्ये खळबळजनक प्रकार आज पाहायला मिळाला, कारण लावा रसासारखा दिसणारा पदार्थ लातूरच्या निलंगा शहराजवळच्या गुराळ शिवारामध्ये दिसून आला। त्यामुळे अनेक ठिकाणी आश्चर्य व्यक्त केले जात होते आणि तर्कवितर्क लावले जात होते। नेमका हा प्रकार काय आहे पहा। ज्वालामुखीच्या तोंडातून जसा लाव्हारस बाहेर पडतो तशाच प्रकारच्या लाव्हासारखा पदार्थ आता लातूरमध्ये दिसू लागलाय। निलंगा शहराजवळच्या गुराळ शिवारात लाव्हा सदृश काळा पदार्थ जमिनीवर आलाय। विजेच्या खांबाजवळच्या जमिनीतून हा लाव्हारस निघालाय। सुरुवातीला या काळ्या रंगाच्या लावा रसासोबत आगही दिसत होती, पण सध्या हा लावा थंडावलाय। मात्र परिसरात याबद्दल कुतूहल मिश्रित भीतीचं वातावरण आहे। आम्हाला असा अनुभव आहे की जगातल्या लावा रसाचा जो ज्या वेळेस लावा रस निघते तिचा असा पदार्थ पडतो, त्या पद्धतीनं आमच्या अंसरवाडच्या शिवारामध्ये लातूर हैदराबाद हा जो स्टेट हायवे आहे त्या हायवे लगत एक 10-15 पावलावर तो लावा रसासारखा धातू पडलेला आहे जमिनीतून। तिथून जाणारे जे लोक आहेत ते बघून आम्हाला फोन केले की असं तुमच्या या शेतामध्ये जाळ लागला आणि तिथून खालून असा ठिणग्या पडल्यासारखा बाहेर पडतोय। ते आम्ही पुन्हा नंतर ज्यावेळेस बघायला गेलो ते ठिणगे आणि जाळ बंद झाला होता। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावा रसाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवलेत। लाव्हा सदृश हा पदार्थ निघालेला परिसर भूकंपप्रवण क्षेत्र असल्यानं अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे। राज्यातील कडक उन्हामुळे जमिनीखालून हा लाव्हा येत असल्याचाही तर्क लावला जातोय। असाच पदार्थ बीडमध्येही सापडल्याची माहिती लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। बेसिकली आज जो येथील काही शेतकऱ्यांनी द्रव पदार्थ घेऊन आलेले होते जे आता सॉलिड झालेलं आहे, तशाच प्रकारचा द्रव पदार्थ बीड जिल्ह्यामध्ये पण एका ठिकाणी आढळलेला होता। त्याचं ज्यावेळेस संशोधन केलं तर असं निदर्शनास आलं की वरून जाणाऱ्या हाय टेन्शन विद्युत लाईन्स तुटल्यामुळं किंवा त्याचं करंट जमिनीपर्यंत पोहोचल्यामुळं मातीला तशा प्रकारचं स्वरूप आलेलं होतं। कदाचित तसाच हा प्रकार असू शकतो। जमिनीतून आलेला लावारस पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली आहे। आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनीही अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली। या विषयाबद्दल आम्ही सकाळी त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहिल्यानंतर एक फवाऱ्यासारखं त्या ठिकाणी गरम ज्वालामुखी जसं म्हणतात तसं जे बाहेर पडलेलं जे मटेरियल आम्ही पाहिलं। तर आज आम्ही म्हणजे त्यातली एक्झॅक्टली माहिती नसल्यामुळे आम्ही GSDच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, ते तपासणीसाठी पाठवलेलं आहे। ज्वालामुखी निद्रिस्त स्वरूपाचे असतात। बदलणाऱ्या भौगोलिक परिस्थितीत तो कुठेही फुटू शकतो। निलंग्याजवळ निघालेला लाव्हा सदृश पदार्थ एखाद्या ज्वालामुखीच्या जन्माची तर सुरुवात नाही ना, अशी भीती व्यक्त होतीये। सचिन अंकुलगेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, लातूर।